राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। याज्ञवल्कांनी राजाला मृत्यूची चिन्ह सांगितल्यानंतर राजाच्या मनामध्ये भयप्रवृत्ती निर्माण झाली आणि भयप्रवृत्तीच्या निमित्तानं राजानं याज्ञवल्के आपल्या गुरूंना विचारलं, महाराज आता तुम्ही धर्म सांगितला, अर्थ सांगितला, काम सांगितला, आता मला मोक्ष धर्माचं वर्णन करून सांगा। मोक्ष म्हणजे नेमका काय? याज्ञवल्क म्हणाले, राजा अव्यक्त परमेश्वराविषयी तू प्रश्न विचारतो आहे। व्यक्त परमेश्वर जो आहे तो दाखवता येतो। कसा दाखवता येतो? तर रामाचं नाव घेतलं की रामाचे गुण डोळ्यासमोर येतात। म्हणून व्यक्त जो आहे म्हणजे ज्याने अवतार धारण केलेला आहे, अशा अवतार धारण करणाऱ्या देवाचं वर्णन केल्यानंतर कसे आहे राम? तो लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम। कोणाच्या वंशातले? रघुच्या वंशातले। कसे आहे? तर कोदंड धारण केलं आहे, हे दाखवता येतं व्यक्त। आता तुला अव्यक्त म्हणजे जे दिसणारं नाही ते समजून सांगायचं आहे। मग डोळ्यानं दिसत नाही ते जाणायचं आहे। पण जाणण्याकरता तुझं भगवंतावर सगुण चरित्रावर किंवा सगुण परमेश्वरावर प्रेम भाव असावा लागेल। जोपर्यंत प्रेम भाव राहत नाही तोपर्यंत ते सगुण रूप जे आहे ते अव्यक्त होत नाही। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथोनी चराचर हरीशी भजे। सगळं चराचर त्या निर्गुण परमात्म्यालाच भजतं, पण त्याला समजत नाही। नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला सगुण माया आणि निर्गुण माया या दोन्ही मायांचा विचार करायचा आहे। आता निर्गुण माया अमरावतीमध्ये म्हणजे महाराष्ट्रात वास्तव्य करत होती, ती सगुण म्हणजे रुक्मिणी झाली। अवतारापुरती सगुण आहे। अवतार कार्य संपल्याबरोबर देवानं द्वारकेत सोडून दिलं आणि देव चालले गेले निर्गुण। डोळे बंद आहे, कमरेवर हात ठेवले, समचरण ठेवलंय। म्हणून महाराष्ट्रात जेवढं निर्गुण कळतं तेवढं इतर राज्यात कळत नाही, असं आहे ते। आता महाराष्ट्रातली पद्धत सांगतो। आत्ताच महालक्ष्म्या गेल्या, देवाचा विधी बंद नाही करायचा, पण आपल्या घरी आई वडील किंवा भाऊ कोणी जर गेले तर त्या वर्षी तांदळावर मुखोटे ठेवायचे, स्वयंपाक करायचा आणि जेवायचं। काय केलं आहे? देव बंद नाही केला पण उत्सव कमी केला। हे ज्ञान महाराष्ट्रात आहे। दिवाळी साजरी करायची नाही असं आहे, पण तुळशीपाशीने एक झाडापुढे दिवा लावला, घरात कोणी गेलेलं आहे, उत्सव नाही केला पण दिवाळी सण साजरा केला। हे फक्त महाराष्ट्रात आहे।
कारण ते सगुण आणि निर्गुण ज्यांना कळालं आहे. आता आपण जो सगळा उत्सव करतो दिवाळीच्या वेळेला तो पोरांकरता करतो. खाणं पिणं फटाके वगैरे ते आनंदाचं एक प्रतीक आहे, आपण विरोध करत नाही. पण आता कालांतराने जागा नाही तर मुंबईचे लोक समुद्रावर जातात उडवा. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, अव्यक्त आणि व्यक्त, ह्या फक्त महाराष्ट्रात आहे, इतर ठिकाणी नाही. आपले लोक द्वारकेच्या ध्वजासारखे 1 लाख रुपये खर्च करणार, जगन्नाथपुरीच्या ध्वजासारखे 1 लाख रुपये खर्च करणार. ते म्हणतील 1 लाख लोकातला एक झेंडा देवाला छोटा लावून द्या आणि बाकीचे पुस्तकं पोरांना. लक्षात आलं का? हे महाराष्ट्रात आहे. असं आहे. कोणत्याही गोष्टी, आम्ही सकाळी दोन्ही भाऊ चाललो होतो, ते पोळ्या दिसल्या मला रस्त्यात. हा म्हणे पाय पोळ्या किती आहे? म्हटले काय आहे, संध्याकाळी खाऊ, दुसरं काही खाल्लं ते पोळ्या उठल्या नाही. आपले जुने लोक असते तर सगळं चुरून टाकायचं, फोडणी द्यायची, खायची. आगा भुगा मायबाप जगा, आणखीन असं म्हणायचं. आता काय आहे, मी आत्ता सांगितलं त्यांना, भाजी चिराचं कटर निघालं आहे. या पोरी काय करतात, पुढचं कापून घेतात आणि खालचे ते मेथी कोथिंबीर डस्टबिनमध्ये टाकतात. पूर्वी गाई बकऱ्या यायच्या ना तर ते खाऊन त्यांच्या पोटात जायचं. त्या डस्टबिनमध्ये असा वास येतो आणि असे डास होतात त्याचे, किती पक्क झाकण लावा वासच येतो. तर ते अगदी थोडंसं खालचं टाकायचं, असं कटरने वरवरचं कापून घेतात. निवडाचा कंटाळा आहे. बरं, भांड्यावाल्या त्यांच्यापेक्षा हुशार आहे. ते म्हणते आणि काय, आम्ही तर आहे ती भाजी आणतो, तुम्ही काय लावली. त्याच्यापेक्षा हुशार आहे. पूर्वी गरीब तरी घेऊन द्यायचा तो, आता नाही म्हणतो. त्याला कारण आहे ना, द्रव्य जेव्हा अनाठाई मिळतं, सहज मिळून जातं, त्यावेळेला त्याला खर्च करायला दुःख होत. पण अति कष्टानं जेव्हा कमवावं लागतं तेव्हा विचारपूर्वक खर्च होतो. हे अज्ञान लोक काय करतात, पैसे आले की शेरभर शेव घेऊन येतात, 2-3 वेळा खातानंतर तशीच पडते ती, आणि मग शेवटी टाकून त्या डस्टबिनमध्ये वास यायला लागला. पाव किलोच आणायला पाहिजे होती, सगळ्यांनी 2-2 घास खाल्ले, पोरांनी जास्ती खाल्लं, काम झालं. पण नाही, असं आहे ते. तर द्रव्य हे कष्टार्जित जर असलं तर तिथे विचार येतो, आणि अनाठाई असेल तर तिचा विचार काय डोक्यावर न्यायचं आहे का छातीवर न्यायचं आहे का, बस वैराग्याचे भूषण अंगी लावून घेतात लोक. म्हणून राजा, तू अव्यक्त परमेश्वराविषयी प्रश्न विचारला आहे, हा मोठा गूढ आहे. लक्षपूर्वक ऐक तरच कळे. पहिली गोष्ट अशी की मी तपश्चर्या केलेली आहे. याज्ञवल्क सांगतात, भगवान सूर्याच्या आराधनेनं मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मला भगवान सूर्यनारायणाच्या आराधनेनं, आता इथे भीष्म पितामह समाजाला, धर्मराजाला भगवंताच्या समोर सांगताय की सूर्यनारायण प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णच आहे. तर भगवान सूर्याची आराधना केली. एक दिवशी भगवान सूर्य मला प्रसन्न झाले. म्हणजे इथे भीष्माचार्यांचा प्रश्न काय आहे, समाजाने रोज सूर्योदयाच्या आधी उठून त्याची आराधना करणं हे समाजाला प्रतिपादन केलेलं आहे. कारण सूर्याच्या उगवत्या किरणांमध्ये 40 घटक असतात, हे विज्ञानानं मान्य केलं आहे. पक्षी अज्ञानी असून तिकडे उडत जातात सूर्याकडे, आणि अस्ताला गेला की इकडे उडत जातात. त्यांना पूर्व दिशा कळते, पण चांगल्या सुशिक्षित लोकांना पूर्व कुठे आहे, लगेच ते होका यंत्राची दिशा तिरपी आहे.
कारण उत्तरायण आणि दक्षिणायन काही वेळा सूर्य या कोपऱ्यातून निघतो तेव्हा लोकांना वाटतं पूर्व अशी आहे, काही वेळा असा निघतो तेव्हा त्यांना वाटते अशी आहे. तो पहिला ट्यूबलाईट लावून घ्या, हा ट्यूबलाईट लावून घ्या, तो ट्यूबलाईट लावून घ्या, असं वाटतं. ते पूर्व दिशा ही सरळ आहे. तो उगवतो उत्तरायणात वेगळ्या भागाने आणि दक्षिणायनात वेगळ्या भागाने, मावळतो वेगळ्या दिशेने आणि उगवतो या दिशेने. म्हणून तुम्हाला जेव्हा उत्तरायण चालतं तेव्हा सूर्याचं बिंब मारुतीवर पडतं आणि जेव्हा मध्यभागी येतो तेव्हा रामावर पडतं. मंदिराच्या दिशेने दिशा ठरवायची, दिशा अशी तिरपिरी करतात. एकूण 8 दिशा आहे. तो समोरचा भाग पूर्व धरावा लागतो. सूर्य इकडे जातो इकडे जातो म्हणून काही दिशा फिरत नाही. म्हणून त्यावेळेस राजा सूर्यनारायणाची आराधना केल्यावर सूर्यनारायण म्हणाले, ब्रह्मऋषी तुमची जी इच्छा असेल तो दुर्लभ वर मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. पण का? तुम्ही कठोर तपश्चर्या केलेली आहे त्याच्याने मी प्रसन्न आहे. माझी प्रसन्नता दुर्लभ आहे. सूर्याने सांगितलं, सूर्यनारायण प्रसन्न होणं अत्यंत दुर्लभ आहे. धर्मराजाला सूर्यनारायणाने अक्षय पात्र दिलेलं होतं आणि ते द्रौपदीसारख्या स्त्रीच्या हातात, की त्याचा दुरुपयोग होणार नाही आणि कमी पडणार नाही. मी प्रसन्न झाल्यानंतर, सूर्यनारायण प्रसन्न झाल्यानंतर त्यांचं वचन ऐकल्यावर मी म्हणालो, भगवान मला यजुर्वेदाचं ज्ञान शीघ्र प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा सूर्यदेवाने सांगितलं, विप्रा मी तुला यजुर्वेद प्रदान करतो, तू आपलं तोंड उघडून बैस. म्हणजे शिकून नाही. आपण जर सूर्याकडे तोंड करून नमस्कार केला तर ते वाग्देवता आपल्या तोंडात येते, म्हणजे सरस्वती, आणि ती आली की आपल्याला सगळं ज्ञान उपजत होत जातं. कोणताही विषय सहज हाताळता तुम्ही. तर मी तुला वाग्देवता देतो, त्या वाग्देवता तुला सरस्वती तुझ्यात प्रवेश करेल आणि त्या तुझा अज्ञान जे घालवून देईल. सरस्वतीचा प्रवेश झाला की तुझ्या शरीरामध्ये ज्ञान उत्पन्न होईल. पण ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर तुझ्या शरीरामध्ये आग होईल. कारण ज्ञान कसं आहे, प्रज्वलित आहे दिव्याप्रमाणे. बाहेरचा दिवा साधनाने लागतो, अंतरातला ज्ञान दिवा उपासनेनं लागतो, ध्यानानं लागतो, धारणेनं लागतो. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजनाविन काळ घालवू नको. रिकामा बसला की त्याला हरी हरी कर, कारण तो तेवत राहिला पाहिजे आतला दिवा. मग आतला दिवा तेवत राहणं म्हणजे काय? आता संसारी माणसाला स्मशान वैराग्य आचरणात आणता येत नाही. मग संसारी माणसाने काय करायचंय? तर आतून वैराग्य ठेवायचं, बाकीचं संसारात जे चाललंय ते चालू द्यायचं. आपण त्याच्यात अति विलीन नाही व्हायचं संसाराच्या सुखामध्ये. आणि जे संन्यासी आहे, विरक्त आहे, ते जगाचा विचार करत नाही, ते जगाला असत्य म्हणतात. आपल्याला असत्य म्हणता येणार नाही, कारण आपल्याला त्याच्यात राहायचं आहे. संन्यास घेतलेला मनुष्य वानप्रस्थाश्रम जगाला मिथ्य समजू शकतो आणि मिथ्याप्रमाणे वागू शकतो. संसारी माणसाला तसं वागता येत नाही. तसं वागता नाही येत. आता जे आपल्याकडे जे सज्ञान जोडपे आहे ना, दोघांचं मत एक आहे. अशांना जर ब्राह्मण मिळाला नाही तर मी त्यांना काय सांगतो, हातात पाणी घे, त्याच्यात तीळ टाक
बाबा आपलं मूत्रोच्चार, बाबाचं नाव घे, आजोबाचं नाव घे, आईचं नाव घे, आजीचं नाव घे आणि पाणी सोडून दे आणि सांग आज ब्राह्मणने मिळाला, हे सगळं तुम्ही ते लोक. पण ज्या घरीमध्ये वेद आहे, माणूस म्हणतो ते काय बी सांगतात तुम्ही ऐकते बावळट, असं घरी म्हणतो तो पहिला. किंवा माणूस म्हणतो तू माणसाला बाई म्हणते तू ते सांगता नाही नाही ब्राह्मण पाहिजेत, मग तो ब्राह्मण करून जातो उलटं सुलटं. आपल्या मनात येतो गोंधळ की हे खरं का, असं आहे. मग जे ऐकणारे आहे ना त्यांना सरळ सांगितलेलं असतं असं करून चाल मोकळं, काय पाहू नको, असं आहे ते. जे दोन्ही ऐकणारे नाही त्यांना सांगून उपयोग नसतो. ते एक गाडी इकडे चालते आणि एक गाडी इकडे चालते, आणि त्या बुवाच्या येण्यात उशीर होतो, 2:45 वाजता मग संताप होतो, कसं तरी याच्या पुढे करायचं नाही श्राद्ध. असे आपले नथू अब्दुल्ला, नुसता नाही अब्दुल्ला सांगितलं ना, पण ते दोन्ही एक पाहिजे तरच ते होतं. दही खाऊ मई खाऊ असल्याचे काही खरं नाही. हा बुवा असा जाईल, बाई अशीच आहे, असं घरात कोण बसतो. कारण देश, काल आणि परिस्थिती या तिन्ही गोष्टीशिवाय कुठलंच कर्म चांगलं होत नाही. देश, काल आणि परिस्थिती. तो ऋषिकेश एक शब्द बोलून गेला कीर्तना, त्याला म्हटलं तुझं वाक्य तुलाच बोल, जेव्हा आणि लागलं तर घेऊन जा. लोक जेवायच्या आधी डबे लावून दिले, शेवटी पळापळ. काही गरज होती का? कारण समाजाला ते कळत नाही, लोक उभे आहे तरी तुम्ही टाक, हा घेऊन जायला जायला ना. पण विचारपूर्वक नेलं असतं तर की जाऊ द्या येऊन जाऊ द्या मग पाहू, नाही 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 आपल्याला भेटणार नाही ना, हे लक्षात ठेवा. हे मी समजवतो का, तर तुम्ही कोणी त्याच्यात सापडायला नको. बरं दुसऱ्या लोकांना भाऊ तुझं वजन आहे तुझं आहे ना, तुझं वजन आहे तुझं आहे, ते दुसऱ्या असं असतं. प्रसाद जरी असला तरी असंख्य लोक राहिले ना, किती पोळ्या उरल्या तरी मी 4 द्यायला सांगितले, तरी 100-125 पोळी उरली. ती ताबडतोब गाईच्या पोटात गेली, क्षण न लागता 9 वाजता रवाना. का? अन्न हे परब्रह्म आहे, अन्न हे परब्रह्म आहे, परमात्मा आहे ते. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. छान लोक जेवले, प्रसन्न वाटत होते, उपयोग होत होता. म्हणून त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये अग्नीसारखं जलन होऊ लागलं. अग्नी थांबे ना, मी पाणी घेतलं, जलानं आणखीन मला आग झाली. तेव्हा मी म्हणालो सूर्यनारायणा मला आता कष्ट सहन होत नाही, ही जळण शांत करा. त्यावेळेला एका क्षणात ती शांत झाली. ज्या वेळेला मी पूर्ण शांत झालो तेव्हा भगवान सूर्यनारायण म्हणाले, हे द्विजवरा आता तू याच्या यजुर्वेदाच्या शाखा उपनिषद निर्माण कर. तुझ्या शरीरामध्ये ती शक्ती आलेली आहे. म्हणून त्यावेळेला मी शतपथ नावाचा एक ग्रंथ लिहिला. माझ्या बुद्धीना मोक्ष स्थिर झाला. शतपथ म्हणजे 100 मंत्र आहे त्याच्यामध्ये. तो मंत्र जसा जसा मी लिहित गेलो, लेखी रामनाम किंवा लेखी मंत्र लिहिण्यात काय होतं, तो आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होऊन जातो. आता मंदिरातले मंत्र म्हणून तुमच्या बुद्धीमध्ये स्थिर झाले आहे. परवा मला कोणी सांगितलं ते सारखे अत्रिपुत्र महातेजो दत्तात्रय मुनी हा जप चालला आहे, तर झोपेतच बोलायला लागतं ते. अत्रिपुत्र महातेजो दत्तात्रय महामुनी तसं स्मरण मात्रेनं सर्व पाप प्रभुजित. म्हटलं जागृती स्वप्नी मंत्र येतोय, चांगली गोष्ट आहे, चालते.
जागृतीत येतोय रिकामं बसलं की, आणि झोपेत सुद्धा येतो. जागृती स्वप्ने पांडुरंग. अरे बाबा, कारण ते सिद्ध होऊन गेले, बुद्धीमध्ये स्थिर झाले तुमच्या. तुम्ही केव्हाही आता अंतकाळी आठवला तर फारच उत्तम, पण व्याधी झाल्यावर आठवलं पाहिजे की आपलं पाप गेलं पाहिजे. अत्रिपुत्र महादेव दत्तात्रय महामुनी तस्य स्मरणमात्रेण सर्व पाप वाराणस्याम भैरवदेव संसार भयनाशनम अनेक जन्म. आता बा आपण हा मंत्र म्हटल्याबरोबर लगेच काशीचं काल भैरव डोळ्यासमोर येतो. ज्या लोकांचं वेगळं वळण आहे त्यांना उज्जैनचं दिसतो. बा कसं असं आलं. मुद्दा दादा तिथे कसा पेतो असं आहे ते. काशीचा काल भैरव रक्षक आहे, कोतवाल. म्हणून ते म्हणतात पूर्ण शांत झालो मी आणि सगळे ग्रंथ तयार केले. भगवान सूर्यनारायण माझ्याजवळून चालले गेले, मला कथन केलं. मी घरी आलो. आल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रसन्नता आली आणि मी देवीचं ध्यान करत असताना सरस्वती माझ्या समोर प्रसन्न झाली. कशी होती ती आई? नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव. अशी ती सरस्वती कशी होते म्हणे रूपाने? या कुंदेन तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती च भगवती निशेष जाड्यापा. अशी गोड स्वरूपाच्या पांढऱ्या वस्त्रामध्ये असलेली सरस्वती माझ्यासमोर आली. परवा मी या सगळ्या वारकरी लोकांना वीणा आणि पेटीचा भेद सांगितला. वीणा म्हणजे प्रत्यक्ष आईसाहेब सरस्वती आहे. तर हे लोक काय करतात, आपल्या गळ्यातला अर्ध्या वीण्यात घालतात. कारण काही माहीत नसतं सरस्वती आहे ती प्रत्यक्षात. म्हणून तिच्या समोर पेटीचा दर्जा कमी आहे. म्हणून पेटी असली तर वीणा घ्यायचा नाही, आणि वीणा घेतला तर पेटी बाजूला करायची. असं आहे ते. कारण तिचा मान आहे तो, वीण्याचा मान आहे तो. सरस्वती आहे ती. 4च तार आहे, पण 4ही तारामध्ये 7ही स्वर गाजले जातात. लावता आला पाहिजे तोही. जास्ती ताणला तर तुटून जातो, कीर्तन राहून जातं. लागला पाहिजे स्वर. म्हणून त्यावेळेस मी रोज सूर्याला अर्घ्य निवेदन करत होतो आणि सूर्याचं चिंतन करीत होतो. त्यामुळे सरस्वती माझ्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यावेळेला वेदांताचं कुशल ज्ञान, विश्वासू नामक गंधर्व, सत्य सर्वोत्तम ज्ञान वस्तू याचा विचार केला आणि तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला वेदाविषयी प्रश्न केले. मी कारण माझी बुद्धी आता कोणाला तरी उपरती झाली पाहिजे म्हणून गंधर्व आला आणि त्याने मला सांगितलं, समस्त भूतांमध्ये उत्पन्न होणारं आणि लीन होणारं असं कोण आहे? तर हे जग जे आहे ना, हे परमात्माच उत्पन्न करतो आणि हे परमात्माच संपवतो. भूकंपाने उभं राहतं आणि जलानं परत खाली जातं. म्हणजे पृथ्वीच्या योगानं असे पर्वत तयार होतात आणि कालांतराने त्या पर्वतावर जर पडलं की पर्वत ढासळतात. म्हणजे पृथ्वी वाढवते. समुद्र वसने देवी पृथ्वी पर्वत स्तनमंडले. म्हणून तिच्यावर पादस्पर्श केला की क्षमा मागायची आहे. कारण पृथ्वीच्या अंगी जेवढी क्षमा आहे तेवढी कोणाच्याच अंगी नाही. मग मातासुद्धा आपल्या सगळे दुर्गुण ढाकते. म्हणून आईला पृथ्वी म्हटलं आहे. म्हणून आईला नमस्कार केला काय आणि पृथ्वीला नमस्कार केला काय. म्हणून शास्त्र सुरुवात करताना सांगतं मातृदेव भव पितृदेव भव. मध्यंतरी आमच्या परिचित एक खांडेकर म्हणून होते. त्यांची मुलं
दोन्ही मुलगा आणि मुलगी परदेशात राहिले. त्यांना मुलं झाले, ते नोकरीला लागले. इकडे वडील 70 वर्षाचे झाले. ते मुलांनी सगळ्यांना घेऊन आले. ते आजीची आणि वडिलांची तब्येत पाहिली आणि त्या वडिलांनी सांगितलं की म्हणे बघ, आता आम्ही आमच्या आई वडिलांच्या सेवेकरता भारतात राहतो, तुम्ही आणि तुमचे पोरं अमेरिकेत राहा, पण आम्ही भारतात राहिल्यानंतर आम्ही जसं आमच्या आईवडिलांकरता करतोय तसं तुम्ही केलं अशी सांगायची तुमची हिंमत आहे? आता तुम्ही सांगितलं ती बाई म्हणजे माझ्या पोरांना का मागे ठेवता ना, तिकडे राहू द्या चांगलं पैसे कमवता ना त्या, असं सांगाल तुम्ही. कालांतरानं माणसाचं चालतच नाही, बाईचंच चालतं ते. कारण ती बाई त्यांना पैशाची बुद्धी सांगते, त्यांची पैशाची बुद्धी फिक्स बसलेली असते, त्यामुळे ते आईचंच ऐकतात. यांच्या नका नादी लागू असं सांगून देते ती बाई. आणखी मी पाहून येईन यांना, तुमचं भलं पहा. संत सविताबाई असं स्वच्छ बोलून देते ते पोरांना. खत पाणी कोण घालतं? पृथ्वीच. खत कोण पचवतं? पृथ्वीच. सिद्धांत लक्षात ठेवा. म्हणून त्यावेळेस वेद प्रतिपाद्या ज्ञेय परमात्मा हा वेद प्रतिपादन करणारा आहे. हा शब्द ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच लिहिला आहे, वेद प्रतिपाद्या. मग कोण आहे वेदाचे प्रतिपाद्य? तर गणनाथ, गणपती. कारण ते ब्रह्मा पण आहे, विष्णू पण आहे आणि महेश पण आहे. त्या ब्रह्मा विष्णू महेश्वराचं उत्तर प्रदेशात काय दांगडो चाललं आहे पहा. माणसांना बनवून दिलं. बऱ्याच महाराज लोकांनी सुद्धा केलं होतं. इकडे ब्रह्मदेवाचं तोंड, इकडे शंकराचं तोंड, मध्ये महाराज, असे महाराजांचे फोटो पण आहे. आता नेत्यांचे फोटो सुरू झाले कालपासून. ब्रह्मा विष्णू आणि महेश. देव मानत नाही. असं आहे, कशी दिशा बोलवते प्रजेची बघा. म्हणून ते म्हणतात वेद प्रतिपाद्या. सांगोपान वेद अभ्यासले पाहिजे आणि वेदवेद्या परमेश्वराचं ज्ञान झालं पाहिजे. वेदवेत्या होऊन जसा वैद्यकीय शिकून रोग दूर करतो, त्याप्रमाणे वेद शिकून भवरोग दूर होतो. म्हणून गुरुला काय म्हटलंय? भवरोग वैद्यम. भवरोगाचा वैद्य. पण आपण हरभरे खातच राहायचे, भजे खातच राहायचे आणि सांगायचे महाराज रक्षा लावतो, पोट बंद करा. असं कसं काय होईल? हरभरे अल्पसे खाल्ले पाहिजे. 2 प्लेट भजे खाऊन तब्येत चांगली राहणार नाही, हे कळायला पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात नाही तोपर्यंत उपयोग नाही ना. हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून ते म्हणतात वेद अवेद्य तत्व जे आहे ते मूर्ख केवळ शास्त्राने ज्ञान होत नाही. मूर्ख मनुष्य असेल ना, तो नुसतं शास्त्र घेऊन बघतो. अहो शास्त्रसुद्धा माणसाचे अवयव जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत शास्त्र पाळता येतं. अवयव गेले की शास्त्र नाही. जी वेळी जन्मभर पाळली तिलाच म्हातारपणी चिरता पोट खराब होतात. आणखी ती बाई सांगते माझी आई माहेरून आलेली वेळी, आता म्हातारी झाली तरी माहेरून आणलेली वेळी पोट कापते, तरी म्हणते माहेरूनच आणली आहे. तसं आहे वेद प्रतिपाद्या. वेदानं जे सांगितलेलं आहे ते नुसत्या शास्त्रावर विचार करायचा नाही. चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. हे हरीला गाण्याकरताच वेदाचा उपयोग आहे. हरीला गाण्याकरताच वेदाचा उपयोग आहे. हे वेद हरीचंच गुणगान गातात. म्हणून
केवळ मूर्ख हा शास्त्राचा गोंधळ करत बसतो. कारण वारंवार जन्माला येणं आणि जन्मामरणाच्या चक्रात पडणं, भवबंधन सोडणं, जन्ममरणाची परंपरा तुटली पाहिजे. म्हणून वैदिक कर्मकांडामध्ये दाखवलेलं कर्म नरेश्वर आहे, शाश्वत नाही. ह्या विचार करून कर्माचा कोणता त्याग करायचा हे गुरुनं सांगितल्यावरच कळतं. आपल्या बुद्धीनं करायचं नाही. मतामतांचा गलबला कोणी न पुसे, कोणाला पुत्र मारती बापाला. कारण कोणत्या कर्माचा त्याग करायचा आणि कोणत्या कर्माचा त्याग नाही करायचा. म्हातारपणी हात थरथर करता पूजा करू नको, नामस्मरण कर, माळ पण घेऊ नको. सगळ्यात विनोबांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. ज्या वेळेला राम हरी तोंडात मंत्र यायचा नाही तेव्हा सांगितलं होतं माझा हा हात तो असा चालत राहील, आणि ज्या वेळा हात मांडीला चिटकून जाईल त्यावेळेला जाहीर करून द्या विण्या गेला. आणि दिवाळीचा दिवस होता, ही ज्योत त्या ज्योतीत मिळवून टाकली. शास्त्र जाणणारे काय म्हणेल, अमावस्येच्या दिवशी गेले विनोबा. अरे पण ते काय करत गेले हे पाय ना, अमावस्याला काय करतो, काय करत गेले, हरिगुण गात गेले. त्यामुळे अमावस्याचा दोष राहिलेला नाही. असं आहे. एकादशीला कोणी गेलं ना, वरचा दरवाजा बंद आहे, आज कशाला गेले, उद्या जाते तर बरं होते खाऊन पिऊन. एकादशी इथे आहे, वरती नाही. जगन्नाथपुरीला बंद नाही आहे. आताच जगन्नाथपुरीहून एक वस्त्र आलं मला, गेले होते एस्कॉनचे, त्यांच्यावर आमचे डॉक्टर ते घेऊन आले, म्हणे दादा हे तुम्हाला जगन्नाथपुरीहून वस्त्र आणलं. तर ते एकादशीच्या दिवशी जावं म्हणून काय करत करत गेला तो, हे महत्त्वाचं आहे. तो वेदवेत्ता असला, यदा कदाचित आपली स्मृती झाली तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला त्या तेवढे उत्तर दिलं पाहिजे. सीताराम 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 सीताराम, रडत नाही बसत. आता परवा माझ्याकडे कोणी विचारायला आलं होतं ना, त्यांना म्हटलं तुम्ही कोणी एकादशी करता का, म्हणे नाही. म्हटलं मग अशी एकादशी अशा वेळा उपयोगाला पडते. हो ना, आम्हाला कोणी समजवलं नाही. म्हटलं तुम्ही ऐकतच नाही ना कोणाच्या म्हाताऱ्याचं. आता 50चे झाले, आता तरी एकादशी करा. हा पोरगा मला परवा विचारलं कोणत्या दिवसाचं कर, म्हटलं उद्याच धरणं. पुढच्या वर्षी तुझी बुद्धी फिरून गेली, चोपड्याला बदलून गेला तर काय करू मी. म्हणजे पिक्चर पाठात चालते का, म्हटलं पितर मुक्त होतील तू एकादशी केले तर. गेला का तो. असं आहे. आपले विचार केव्हाच बदलून जातील. मग कोणी म्हणेल नवरात्रात करू नका, खाया प्यायचे दिवस असतात, मग दिवाळीला करा. दिवाळी झाल्यावर आता काय करता, खोपडी उठली गेली एकादशी. तर त्याला तुम्हाला निश्चय केला आहे ना, लगेच पकड, सोडू नको. कारण ही बुद्धी मोठी कठीण आहे. कोणी काही सांगितलं की धरून घेते ते. असं आहे ते. पुण्यवंता पुण्यशिळा पावना परितोषका. त्यावेळेस मृत्यूच्या भयानं जीवात्मा परमात्मामध्ये भेद दृष्टी ठेवतो, पण तत्ववेत्ते जाणणारे भेद सोडून देतात. भेदाभेद अमंगळ. पहा किती ठिकाणी संत बसून जातात महाभारतामध्ये. भेदाभेद अमंगळ. सुनेच्या हातची गंगा पडो का पोरीच्या हातची पडो, का त्याच्यामध्ये काय फरक आहे. पण आपलं पोरीने पडले तर स्वर्गात गेले, सुनेने टाकलं तर नरकात गेले. असं आपलं नाही. असं आहे. अशी मुलगी बनली पाहिजे की वहिनी आता तुम्ही केलं ना, हे 4 दिवस आम्ही करतो, तुम्ही शांत राहा. असं आपण पोरीला बनवत नाही. बनवलं पाहिजे. कारण एकामेका अवघा धरू संसार पंथ. सुपंथ जाऊ द्या, संसार पंथ आपल्या बुद्धीत राहत नाही ना. ते माहेरी येणं म्हणजे काय नुसतं फिरणं थोडंच आहे. आनंदाने सगळ्यांनी घरात राहणं.
आता तुम्ही तर घरात टोचतच बोलायला लागले भावाला आणि भावजाईला, तर काय दिवाळीचा त्या तर उलट्या होतील. मग काही नवीन शिका, काही नवीन शिकवून जा. एकामेकाला सहाय्य करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. म्हणून हे विश्वासू, या 25 तत्वातून जीवात्मा परमात्म्यामधून अभिन्न नाही. हे जे 25 तत्व आहे जगामध्ये, हे तत्व परमेश्वरापासून वेगळे नाही आहे. या 25 तत्वात सुद्धा परमेश्वर आहे. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्व कळा दावी हरी. एक तत्व जर कळालं, एकतत्व मना धरी रे मना, एक तत्व धरलं म्हणजे नाम धरलं की सगळं काम झालं. नामावरती अन्य साधन नाही तुझे. म्हणून परमात्मा वेगळा नाही. तो विषयामुळे आपल्या मनात संदेह येतो. राम येव, वामन येव, कोणताही येव, परमात्मा एकच आहे. कृष्ण येव, एक गहू प्रकार बहु, एक सोनं अलंकार अनेक. दुधाचंही पाहा तुम्ही, दूध एकच आहे, सगळे पदार्थ दुधापासूनच तयार होतात. काही बाया पहिली साय काढून घेतात घट्ट, आणि पुन्हा काम झालं की उरलेलं दूध परत तापवतात, परत साय येते. कारण त्या दुधातलं सत्व अगदी वरती टाकत राहतं. म्हणून त्यांचं 1.5 लिटरमध्ये महिन्याला 1 किलो तूप होतं. आणि ज्यांची कच्ची साय असते अशी वरवरची, तर आमचं 1/2 किलो होतं. तुमची म्हैस सारखी खात असेल, आमची ढेप खाते नाही. ती बाई कृतीने करते. तिला तूप काढायचं ज्ञान झालेलं आहे. पटकन गेली की काढली सायकल, तिने अशी काढून आशीने टाकत, ते अशी टाकते. नाही तर काही काय काय करतात, कोणाचं लक्ष, अर्ध फ्रीज उघडं ठेवायचं, टाकून येते तोंडात. बऱ्याच बायांना सवय असते ती. आणि मग ती दिसते पोरं म्हणजे आई काय लागलं, तेव्हा तिच्या लक्षात येतं की साय चोरून खाल्ली. परमात्मा सुद्धा त्या गोपांना गोपिकांना काय म्हणाले की तुम्हाला मी कळलो आहे ना, तर लोकांना सांगू नका आम्हाला कळला. मग मला परमात्मा सांगू नका. काय सांगा तर म्हणे चोर सांगा सगळ्यांना, आला गोकुळचा चोर. असं आहे. आपल्याला जे परमात्मा कळालं ना ते दुसऱ्याला सांगायचं नाही. कारण दुसऱ्याला जर ती धारणा शक्ती नसेल तर तो ऐकेल कुठून? तो ऐकेल कुठून? परमात्मा कळण्याकरता धारणा शक्ती असावी लागते. इथे युक्ती चालणार नाही. युक्ती चालणार नाही. म्हणून ते म्हणतात विषयाचा संदेह स्पष्ट करा. मी मुनिवरांना किती मुनी केले म्हणे माझ्या हाताखाली. याज्ञवल्क सांगतात जैजिष्य असित देवालय पराशर वार्षगण्य भृगु पंचशिक कपिल शुक गौतम अरिष्टी गर्ग नारद असुरी पुलस्य सनतकुमार तथा पिता काश्यपांच्या मुखातून सुद्धा हा विषय प्रतिपादन ऐकलेला होता. पण हा सूर्यनारायणानं सांगितलं हा कोणालाच माहीत नव्हता. कारण नारायणानं सगळ्यांना नारायण पूर्ण ज्ञान कसं देतील त्यांना माहिती आहे. याची धारणा शक्ती किती आहे. आपण वर्गणी मागतो तेव्हा तुमची शक्ती असेल तेवढं द्या. आता काही लोकांची शक्ती असते पण मनात नसतं. ठीक आहे, तुम्ही बळजबरी मागितलं तर त्याचं जेवढं आहे ना तेवढंच तिथे राहतं, बाकीचं सगळं उडत राहतात. म्हणून द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, प्राणशक्ती, सगळ्या शक्तीला काही मर्यादा आहे. म्हणून विद्वान लोकश्रेष्ठामध्ये शास्त्रवक्ता अत्यंत बुद्धिमान आहे असं काही कळत नाही. काय काय केलं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत शास्त्रानं असा निर्णय दिला. पण ज्ञानेश्वरांनी अघटित केल्यामुळे त्यांना संस्काराची गरज राहिली नाही. अघटित केलं.
मग ते अघटित जे आहे ते वेदाचं तत्व आहे. काय केलं रेड्यानं? अग्निमेळे पुरोहितो, वेद बोलून दाखवले, दुसरं काही बोलले का? नाही. पूर्णमिदः पूर्णमिदम तेच का बोलले? तर जे वेद प्रतिपाद्य आहे तेच सांगावं लागतं. मग वेदामध्ये सगळं श्रेष्ठ भगवंताला दिलेलं आहे. म्हणून वेद शिकून जो भगवंताचं नाम घेत नाही तो अज्ञान. म्हणजे त्याच्या शिकण्याला स्वतः करता काही उपयोग. आणि ते जे भगवंताचं नाम आहे ते मोक्षाचं साधन आहे. कृष्णार्पणमस्तु. सुंदर विषय सुंदर दिवशी सुरू झाला. सत्यगुरुराये कृपा मग केली, परिणाय घडली सेवा काही. भोजना माग